नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जी सिरीज सुरू आहे आपली NMS परीक्षेची त्यातला आपला 7वा घटक आहे चलन. आणि चलनमध्ये आपण भाग 2 मध्ये 10 गणित सोडवलेली होती आणि आज या ठिकाणी भाग 3 मध्ये उर्वरित जी 10 गणित आहेत ते या ठिकाणी आज सोडवणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. बघा, आपला 11वा प्रश्न होता की x समचलनात y जेव्हा x बरोबर 3/4 तेव्हा y बरोबर 1/2. जर y बरोबर 4 असेल तर x बरोबर किती. तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी दिलंय की समचलन आहे, म्हणजेच या ठिकाणी आपलं सूत्र काय तयार होईल की x/y बरोबर k. म्हणजे सुरुवातीला आपण k हा स्थिरांक काढायचा आहे, किंवा हे आपण दोन्ही पद्धतीने काढू शकतो. स्थिरांक काढून पण काढू शकतो किंवा डायरेक्ट पण आपण गणित हे काढू शकतो. आता दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगतो. स्थिरांक काढून काढूया अगोदर सुरुवातीला. तर x/y या ठिकाणी x ची किंमत ठेवूया 3/4 आहे आणि y ची किंमत 1/2, म्हणजे 3/4 आणि छेदात 1/2 आणि बरोबर k. आता k बरोबर किती येईल मित्रांनो? आता हे छेदात आहेत म्हणजे भागाकारामध्ये आहेत, ते वर इकडे येऊन काय होतील, गुणाकारामध्ये जातील आणि त्यांचा काय होईल, गुणाकार होईल. बघा, तर या ठिकाणी त्यांचा गुणाकार म्हणजे 3/4 गुणिले 2/1 हे भागाकारात आहेत, त्यामुळे गुणाकारात येऊन उलटे होतील. म्हणजे हे 2 बे 2 4 म्हणजे 3/2. आता आपल्याला स्थिरांक मिळाला 3/2. आता याच्यावर आता दुसरी किंमत आपल्याला y बरोबर 4 दिलेली आहे. मग x ची आता किंमत आपण काढू शकतो. आता x ची किंमत आपल्याला काढायची आहे, तर या ठिकाणी आपण x आहे तशा तसाच ठेवला. y ची किंमत दिली आहे आपल्याला 4 आणि बरोबर हे जे आपलं सूत्र आहे k ची किंमत पण आहे आपल्याकडे 3/2. या ठिकाणी 3/2. आता हे जे 4 आहेत ते इकडे गुणाकारात जाणार, छेदामध्ये आहेत, म्हणून x बरोबर 3/2 गुणिले 4 बे 2 4 आणि हे 3 2 6. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 2 दिलाय, मी 16 लिहिले होते सॉरी, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आपल्याला दिसून येईल. आता ही एक पद्धती झाली मित्रांनो की आपण अगोदर k स्थिरांक काढला आणि k स्थिरांक काढून त्यावरून आपण x ची किंमत काढली. पण k चा स्थिरांक न काढता आपल्याला डायरेक्ट पण हे गणित करता येतं. बघा कसं करता येते. बघा, डायरेक्ट असं पण लिहू शकता तुम्ही, x/y बरोबर x/y. हे पण समचलनात आहे, हे पण समचलनामध्ये आहे. आता या ठिकाणी फक्त किमती ठेवायच्या आहेत. इथं 3/4 छेद 1/2 बरोबर x आपल्याला काढायचा आहे आणि y ची किंमत आहे ती 4 आहे. याला सरळ रूप देऊन घेऊया. 3/4 गुणिले 1/2 आणि गुणिले हा इकडे घ्या गुणाकारात, म्हणजे हा इकडे आला तर इथं हे 2/1 होणार आणि बरोबर इकडे राहिला x. आता बघा, हे 4 कटले, हे 4 कटले, तर या ठिकाणी आपल्याला x बरोबर 6 उत्तर आलेले दिसते. बरोबर. बघा, म्हणजे k स्थिरांक काढून पण काढता येईल आणि अशा पद्धतीने पण आपल्याला सोप्या पद्धतीने काढता येईल. तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. कारण x/y पहिल्याचा आणि दुसऱ्याचा हे पण काय आहे, त्यांचा स्थिरांक सारखाच असणार आहे, त्यामुळं आपण अशा पद्धतीनं पण हे गणित सोडवू शकतो. बघा मित्रांनो, हे आहे आपलं 12वं गणित आणि आपल्याला काय सांगितले की पुढील सारणीचे निरीक्षण करा व त्यावरून खाली दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय कोणता ते लिहा. बघा मित्रांनो, कधी पण जर आपल्याला सारणी दिलेली असेल तर सारणीवरून आपण सर्वात ठरवू शकतो की त्यामध्ये समचलन आहे की व्यस्त चलन आहे. आणि हे आपण कसं ठरवायचं, तर ते ठरवण्यासाठी आपण काय करायचं मित्रांनो, आपल्याला माहिती आहे काय की जर समचलनात जर असेल तर काय असतो, x/y हे गुणोत्तर काय असतं, सारखं असतं. या ठिकाणी मी लिहितो खाली, तर x
छेद वाय हे जे गुणोत्तर असतं ते त्याचं काय असतं, प्रत्येकाचं सारखं असतं. म्हणजे एक्स छेद वाय बरोबर हा सारखाच आला पाहिजे, याचा पण सारखा आला पाहिजे, याचा पण सारखा आला पाहिजे आणि याचा पण सारखा आला पाहिजे. आणि जर व्यस्त चलन असेल तर एक्स गुणिले वाय बरोबर के, हे जे आपली दोन सूत्र आहेत याच्यावरून म्हणजे एक्स आणि वायचा जर गुणाकार केला तर के उत्तर येईल. मग सर्वप्रथम ज्यावेळेस आपल्याला सारणी दिली जाते त्याचं निरीक्षण करायचंय आणि निरीक्षण करून आता हे भागाकाराचं गुणोत्तर बघण्यापेक्षा आपण गुणाकाराचा अगोदर पाहू शकतो, म्हणून हे व्यस्त चलनाचा अगोदर आपण पाहूया. तर या ठिकाणी दशांशाचा विचार न करता आता एक्स गुणिले वाय हे याचं उत्तर सारखं येते का बघूया. तर हे किती आहे, 12×5 = 60 आणि दशांश चिन्ह 3 नंतर आहे म्हणजे 0.06. त्यानंतर हे 6×1=6 दशांश चिन्ह 2 नंतर आहे. त्यानंतर 15×4=60 दशांश चिन्ह 2 नंतर आहे. बघा या ठिकाणी जर निरीक्षण केला तर हे उत्तर जे आहे 0.060606 तीनही ठिकाणी दिसते. म्हणजे आपण गुणाकार केलेला आहे, एक्स आणि वायचा यांचा गुणाकार केला म्हणजे, आणि या ठिकाणी गुणाकाराचं उत्तर तिघांचं पण सारखं आहे. आणि म्हणजेच हे जे सूत्र आहे एक्स गुणिले वाय बरोबर के व्यस्त चलनाचं, म्हणजेच त्यांच्यामध्ये जे चलन आहे तर ते कुठल्या प्रकारचं आहे, एक्स व वाय मध्ये व्यस्त चलन आहे. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर. बघा मित्रांनो या ठिकाणी पुढचं जे गणित आहे ते आपलं प्रश्न क्रमांक 13. आपल्याला या ठिकाणी परत एक सारणी दिली आहे आणि सारणीवरून आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आता सारणीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावरून आपल्याला ठरवायचं आहे की यामध्ये समचलन आहे की व्यस्त चलन आहे, ते आपण या ठिकाणी ठरवूया. आता बघा समचलनासाठी आता तुम्हाला मी सांगितलं सारखं एक्स छेद वाय गुणोत्तर आणि एक्स गुणिले वायचं गुणोत्तर. सगळ्यात अगोदर आपण हे बघायचं व्यस्त चलन आहे काय, तर अगोदर यांचा गुणाकार करून बघायचा. 2×5=10, 3×6=18, 4×7=21, 6×9=54 आणि 13×10=130. बघा याच्या उत्तरात जर आपण बघितलं तर उत्तर सगळ्यांचं काय आहे, वेगवेगळं आहे. म्हणून यामध्ये व्यस्त चलन तरी नाहीये, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी हे उत्तर नाहीये आपलं. हा पर्याय आपण काटच करून ठेवूया पर्याय क्रमांक 2, कारण की एक्स व वाय मध्ये व्यस्त चलन आहे म्हणजे व्यस्त चलन तर आपलं नाहीये. आता बघूया हे समचलन आहे का त्यामध्ये, म्हणजे गुणोत्तर. म्हणजे हे किती 2/5, 3/6, 4/7, 6/9 आणि 10/13. या ठिकाणी निरीक्षण करा मित्रांनो तर इथं 2/5 आहे, इथे 4/7 आहे. समजा याला जरी आपण काट केला 3×3, 3×2=6, म्हणजे 1/2 येत आहे. इथं पण 3×2=6, 3×3=9, 2/3 येतंय. म्हणजे बघा प्रत्येकाचं जे गुणोत्तर आहे ते काय आहे, वेगवेगळं आहे. म्हणजे या ठिकाणी यांच्यामध्ये समचलन पण नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण आपलं उत्तर नाहीये. आता पर्याय क्रमांक 3 काय म्हणते, एक्स व वाय वर्ग यामध्ये समचलन आहे काय. ओके, तर बघूया एक्स आणि वायच्या वर्गामध्ये आहे काय. तर इथं 2 पकडले तर याचा वर्ग किती झाला, 25, 5चा वर्ग. एक्स 3 आहे, वायचा वर्ग 36, 4 49, 6 81 आणि 10 169. आता जर बघितला तर याच्या वर्गामध्ये पण आपल्याला कुठलंही चलन दिसत नाहीये, हे सारखं कुठं दिसत नाहीये आपल्याला. म्हणजे एक्स व वाय वर्ग यामध्ये समचलन म्हणते ते पण चुकीचं आहे. मग मित्रांनो आता राहिला आपला पर्याय कुठला, एक्स व वाय मध्ये कोणतेच चलन नाही. तर पर्याय क्रमांक 4 हेच आपलं काय आहे, उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर. बघा मुलांनो या ठिकाणी 14वं गणित आहे. रोज 15 पाने वाचली तर एक पुस्तक, रोज जर आपण 15 पानं वाचली तर एका पुस्तकाला 12 दिवसात पूर्ण होते वाचून. जर तेच पुस्तक दररोज जर 20 पानं वाचली तर ते किती दिवसामध्ये वाचून पूर्ण होईल. तर या ठिकाणी मित्रांनो आता विचार करायचा आहे आपण, 15 पानं जर दररोज वाचली तर 12 दिवस लागणार आहे. आणि आता तेच जर 20 पानं दररोज वाचली
तर काय होणार आहे, दिवस कमी होणार आहेत बघा. म्हणजे एक वाढतंय आणि एक कमी होते. म्हणजे याचा अर्थ काय, तर या एक्स आणि वाय मध्ये कुठलं आहे, व्यस्त चलन आहे. आणि व्यस्त चलनाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, एक्स व्यस्त चलनात वाय म्हणजेच एक्स गुणिले वाय बरोबर के, हे जे आपलं सूत्र आहे या सूत्राचा उपयोग करायचा मित्रांनो. ह्या स्थिरांक काढून पण तुम्ही करू शकता. मी या ठिकाणी तुम्हाला दुसरी जी पद्धत सांगितली त्यानुसार करूया आपण. म्हणजे एक्स गुणिले वाय बरोबर एक्स गुणिले वाय, दोन्ही बाजूंचा स्थिरांक आता त्यांचा काय असणार आहे, सारखाच असणार आहे. या ठिकाणी आपल्याला एक्स दिलेला आहे 15 गुणिले वाय दिलेला आहे 12 बरोबर एक्स. परत आपल्याला या ठिकाणी एक्स पानं दिली आहेत, पानं वाढलेली पानं या ठिकाणी हो. आणि या ठिकाणी वाय, वाय बरोबर किती आपल्याला काढायचं आहे, तर वाय बरोबर हे 20 जे आहे ते डाव्या बाजूला आणूया. म्हणजे हे 15 गुणिले 12 छेद 20. या ठिकाणी 5 त्रिक 15, 5 चोक 20, 4 एके 4, 4 त्रिक 12. म्हणजे फक्त इथं काय राहिले, 3 आणि 3च शिल्लक राहिले. म्हणजे वाय बरोबर 9. म्हणजे तेच पुस्तक आपल्याला 9 दिवसामध्ये वाचून पूर्ण होईल. बघा समजलं का? परत एकदा सांगतो तुम्हाला, एक्स व्यस्त चलनामध्ये असल्यामुळं आपण के स्थिरांक काढत बसला नाही. काही पहिल्या गणितामध्ये आपण स्थिरांक काढत बसलो होतो, पण आता स्थिरांक न काढता पण आपण काढू शकतो. तर एक्स गुणिले वाय बरोबर एक्स गुणिले वाय डायरेक्ट आपण ठेवायचं आणि त्यांच्या किमती ठेवून द्यायच्या या ठिकाणी. आणि वाय बरोबर आपण या ठिकाणी किंमत काढू शकतो. आणि वाय बरोबर आपलं उत्तर या ठिकाणी 9 आलेलं आहे. बघा मुलांनो, आपल्याला पुढील गणित दिले की सारणीचे निरीक्षण करा आणि खाली पर्यायातील योग्य पर्याय कोणता ते लिहा. आपल्या या ठिकाणी सारणी दिली आहे आणि यावरून काय करायचं, आपल्याला समचलन आहे की व्यस्त चलन आहे ते ठरवायचंय. आणि त्यावरून ए ची किंमत काढायचंय. या ठिकाणी ए ची किंमत दिलेली नाहीये, ए ची किंमत आपल्याला ठरवायचंय. आपल्याला माहिती आहे काय, एक्स छेद वाय हे गुणोत्तर असेल तर समचलन, आणि एक्स गुणिले वाय जर असेल स्थिरांक सारखा असेल तर व्यस्त चलन. तर या ठिकाणी आपण अगोदर व्यस्त चलनाचं बघायचं कधी पण मित्रांनो लवकर, कारण की आपला गुणाकार असल्यामुळे आपण लवकरात लवकर करू शकतो. या ठिकाणी याचा गुणाकार करूया. 5 7 35 350, 7 5 35 350, 35 350. आणि या ठिकाणी ए असल्यामुळे आपण करू शकत नाही, पण पहिल्या 3 वरून आपल्याला काय लक्षात येते की 350 350 350 म्हणजे यांच्यामध्ये काय आहे, तर हे व्यस्त चलन आहे. हे आपलं एक सुरुवातीला ठरलं मित्रांनो. यामध्ये कुठलं चलन आहे, तर व्यस्त चलन आहे. आणि व्यस्त चलन असल्यामुळे आता आपण याची किंमत काढू शकतो. बघा कशी काय काढू शकतो. आपल्याला माहित आहे आपला के बरोबर किती सापडलाय, आपलं उत्तर के स्थिरांक किती आलंय, 30 आलंय. म्हणजे आपलं जे सूत्र आहे एक्स गुणिले वाय बरोबर के. आता एक्स आपल्याला आहे 14 गुणिले आपल्याला वाय काढायचा आहे. वाय म्हणजेच आपला काय आहे, ए आहे. या ठिकाणी 1 ठेवूया आणि के आपल्याला माहित आहे 350. आता ए बरोबर 350 छेद 14. आता हे उत्तर किती येईल मित्रांनो, तर 14 एके 14, 14 दोन्ही 28. आणि या ठिकाणी 28 म्हणजे 35 मधून 28 गेले, 7 उरले म्हणजे या ठिकाणी 70 झाले. आणि हे 14 पंचे 70 म्हणजे ए बरोबर जे आहे ते 25 आले मित्रांनो. म्हणजे ए बघा, आपण जे व्यस्त चलन होतं आणि ए बरोबर 25 हे पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर आहे. आणि या ठिकाणी जर आपण 25 जर ठेवले ए बरोबर आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर मित्रांनो तो 350च येतो. म्हणून आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बघा मित्रांनो, हे आपल्याला दुसरं गणित दिलेलं आहे. या ठिकाणी एक्स व्यस्त चलनात 1 छेद वाय. जेव्हा एक्स बरोबर 20 वाय बरोबर 4 तर एक्स बरोबर 10 असताना वाय बरोबर किती. आता हे व्यस्त चलन दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला. या ठिकाणी व्यस्त चलन म्हणजेच काय, तर एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर एक्स गुणिले वर्गमुळात वाय. व्यस्त चलन आहे कारण की स्थिरांक त्यांचा के सारखा असतो, म्हणून आपण काय लिहिलं, एक्स गुणिले वाय बरोबर एक्स गुणिले वाय. आता या ठिकाणी किमती ठेवूया. एक्स ची किंमत 20, वाय ची किंमत 4. एक्स ची किंमत 20 गुणिले वाय ची किंमत 4 आहे म्हणजे वर्गमुळात 4. वाय ची आहे वर्गमूळ जशाच तसं राहील. या ठिकाणी ते आपण काढायचं नाहीये.
आणि हे एक्स ची किंमत आपल्याला 10 दिली आहे आणि गुणिले हे वर्गमुळात y असंच राहील. आता बघा हे 20 वर्गमुळात 4 म्हणजे हा 2 चा वर्ग आहे आणि तो 4 चा वर्गमूळ किती येईल 2 येईल बरोबर. हे 10 गुणिले वर्गमुळात y. आता हे वर्गमुळात y बरोबर काढूया अगोदर. वर्गमुळात y बरोबर हे 10 जे आहे ते इकडे येऊन छेदात गेले म्हणजे 20 गुणिले 2 आणि छेदात 10. 10 एक 10, 10 दोन्ही 20 आणि 2 दुने 4. आता बघा वर्गमुळात y बरोबर 4 उत्तर आले बरोबर की नाही. आता म्हणजे काय करायला लागेल आपल्याला फक्त y ची किंमत काढायला विचारलेली आहे की y बरोबर किती बरोबर की नाही. म्हणजे ह्या काय करायचा दोन्हीही बाजूंचा वर्ग करायचा आपण. म्हणजे वर्गमुळात y बरोबर जे 4 आहे तर दोन्ही बाजूंचा वर्ग करा. इथे जर वर्ग केल्याच्या नंतर काय होईल हे वर्गमूळ निघून जाईल वर्ग केल्यानंतर आणि इथं 4 चा वर्ग 4 चा वर्ग म्हणजेच किती 16. म्हणजेच आपलं जे उत्तर येईल मित्रांनो y बरोबर 16 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. बघा या ठिकाणी आपल्याला पुढचं गणित दिलंय. ए समचलनात b वर्ग जेव्हा a बरोबर 2 तेव्हा b बरोबर 3. जर a बरोबर 6 असेल तर b बरोबर किती. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय मित्रांनो समचलन दिलंय. म्हणजेच या ठिकाणी a छेद b वर्ग बरोबर a छेद b वर्ग. समचलनामध्ये असल्यामुळे हे काय आहे अपूर्णांकाच्या रूपामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता या ठिकाणी आपण यांच्या किमती ठेवायच्या. या किमती जर ठेवल्या तर a बरोबर आपला आहे 2 आणि या ठिकाणी b ची किंमत म्हणजे 3 म्हणजे 3 चा वर्ग बरोबर a ची किंमत परत आपल्याला 6 दिलेली आहे आणि या ठिकाणी b ची किंमत काढायची आहे b वर्ग काढायचा आपल्याला. आता या ठिकाणी b इकडं गुणाकारात आणूया आणि अगोदर एक क्रिया करूया अगोदर वर्ग करून घेऊया. 2/9 बरोबर 6/b वर्ग. आता b वर्ग आपण डाव्या बाजूला आणूया. इकडं जर b वर्ग डाव्या बाजूला आणला आणि इकडचा जो आहे त्याला तिकडे घेऊन जाऊया. म्हणजे 6 गुणिले हा इकडे b वर्ग आल्यामुळे इकडे गुणाकारात होता तिकडे जाऊन तो भागाकारात जाईल म्हणजे उलटा होईल. आता 2 एके 2 2 त्रिक 6 आणि b वर्ग बरोबर 9 त्रिक 27. आता बघा आता b वर्ग बरोबर आपलं काय आलंय b वर्ग बरोबर 27 आलंय मित्रांनो. पण आपल्याला काय हवाय b हवाय. आता हा तर वर्ग आहे. आता आपल्याला काय करायला लागेल मग b जर काढायचा असेल तर त्याचा आपल्याला वर्गमूळ काढायला लागेल. मग वर्गमूळ काढण्यासाठी b चं वर्गमूळ काय येईल b येईल. पण हे जे आहे ते 27 काय जातील वर्गमुळामध्ये जातील. आता वर्गमुळामध्ये 27 म्हणजेच काय आहे तर 9 गुणिले 3 बरोबर की नाही. 9 त्रिक 27 आणि आपल्याला माहिती आहे तर 9 चं वर्गमूळ निघू शकते म्हणजे 9 चं वर्गमूळ किती आहे 3 आणि हे वर्गमुळात 3 तसेच राहतील. म्हणजे b बरोबर आपलं उत्तर काय आलं 3 वर्गमुळामध्ये 3. या ठिकाणी पुढे लिहितो मी b बरोबर 9 गुणिले 3 म्हणजेच 3 वर्गमुळात 3. 9 चं वर्गमूळ किती आलं 3 आणि वर्गमुळात 3 बाकीचे आहेत ते त्या ठिकाणी तसेच राहिले मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. बघा मित्रांनो हे आपल्याला 18वा गणित दिलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय की हे x अधिक 1 समचलनात y अधिक 3. जेव्हा x बरोबर 2 तेव्हा y बरोबर 9 तर x बरोबर 3 असेल तर y बरोबर किती. जे आपलं सूत्र आहे ते समचलनामध्ये असल्यामुळं हे काय म्हणणार x अधिक 1 छेद y अधिक 3 बरोबर x अधिक 1 छेद y अधिक 3. आता x आणि y च्या किमती ठेवूया. हे x आणि y ची किंमत इकडच्यात ठेवायची आहे म्हणजे x ची किंमत 2 2 अधिक 1 y ची किंमत 9 आहे
म्हणजे 9 अधिक 3 बरोबर. परत x 3 आहे म्हणजे 3 अधिक 1 आणि इथं y अधिक 3. तर y ची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणजे ती y अधिक 3 म्हणजे 2 आणि 1 3 छेद 12 बरोबर हे 4 छेद y अधिक 3. आता बघा y अधिक 3 आपल्याला इकडे घेऊया आपण y अधिक 3. तर इथं काय झाला मग 4 गुणिले, आता हा गुणाकारात होता तिकडे जाऊन तो काय झाला भागाकारात म्हणजे 12/3 झाला, उलटा झाला. हा गुणाकारात होता तो इकडे जाऊन भागाकारात झाला. आता बघा हे 3 एके 3 3 चौक 12 आणि ह्या 4 चौक काय आहे 16. आता y अधिक 3 बरोबर 16 उत्तर आलेलं आहे. आता हे अधिक 3 या उजव्या बाजूला गेल्यानंतर वजा 3 होती म्हणून 16 वजा 3 बरोबर 13 म्हणजे y बरोबर जे आलंय ते आपलं उत्तर किती येतंय मित्रांनो 13 उत्तर येतंय. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर. बघा मित्रांनो 19 नंबरचं गणित आहे. आपल्याला या ठिकाणी गणित वाचा अगोदर लक्ष करू. ए आणि बी यामध्ये समचलन आहे. बघा या ठिकाणी ए आणि बी मध्ये समचलन आहे तर ए आणि सी मध्ये यांच्यात व्यस्त चलन आहे. बघा समचलन अगोदर इथे लिहून घेऊया. समचलन आहे ए आणि बी मध्ये काय आहे समचलन आहे. आणि दुसरी आपल्याला काय सांगितले त्यांनी ए आणि सी मध्ये व्यस्त चलन आहे म्हणजे ए आणि सी मध्ये काय आहे व्यस्त चलन आहे. व्यस्त चलनाचं सूत्र आणि हे समचलनाचं. जेव्हा ए बरोबर 4 तेव्हा बी बरोबर 6 आणि सी बरोबर 48 असते. त्यावेळेस बी बरोबर 9 असेल तर ए बरोबर किती आणि सी बरोबर किती. आता सुरुवातीला मित्रांनो आपण या ठिकाणी हे ए छेद बी चं अगोदर हे स्थिरांक काढून घ्यायचं आहे. बघा हे लक्ष गणित थोडंसं दोन क्रिया आहेत थोडंसं वेगळं आहे समान व्यस्त चलनाचं. ए छेद बी पण आपण काय करूया आपण ए ची किंमत दिली आहे 4 बी ची आहे 6 म्हणजे 4/6 बरोबर के. म्हणजे के किती आला आपला 2 दुनी 4 2 त्रिक 6 म्हणजे के बरोबर आपला 2/3 आपल्याला स्थिरांक मिळालाय बरोबर. आता 2/3 आपल्याला स्थिरांक मिळालेला आहे. आता आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला इथं बी दिलेला आहे म्हणजे याच्यावरून आपण आता ए ची किंमत काढू शकतो. परत या सूत्रामध्ये आता किंमत ठेवायची बी बरोबर 9 म्हणजे ए हे बी ची आपल्याला दिली आहे 9 आणि बरोबर आता के आपला 2/3 आहे म्हणून हा 2/3 या ठिकाणी ठेवूया. आता हा ए बरोबर मग किती आला तर ए बरोबर हा 9 तिकडे गुणाकारात गेला 2/3 गुणिले 9 म्हणजे 3 एके 3 3 त्रिक 9 म्हणजे ए बरोबर आपल्याला किती उत्तर मिळालं 6. बघा ए बरोबर आपल्याला किती उत्तर मिळालं 6 उत्तर मिळालं. आता ए बरोबर आपल्याला 6 मिळाले. आता इकडचा आपण अगोदर स्थिरांक काढून घेऊया आपण. ए आता हे व्यस्त चलन आहे ए गुणिले सी मध्ये काय आहे व्यस्त चलन आहे. मग ए अगोदर किती होता बघा 4 होता गुणिले सी किती होता तर 48 होता आणि बरोबर के म्हणजे के बरोबर आता जशाच ठेवूया 4 गुणिले 48. आता आपल्याला या ठिकाणी के स्थिरांक मिळालाय. आता परत आपल्याला काय करायचंय सी किती म्हणाले पण त्याच्यापूर्वी आपल्याला माहिती आहे बघा ए ची किंमत किती आहे 6 या ठिकाणी काढली ती आपण या सूत्रामध्ये ठेवायची. या ठिकाणी ए ची किंमत 6 गुणिले सी आपल्याला काढायचा आहे आणि के आपला किती आलाय 4 गुणिले 48. आता सी बरोबर आता हा गुणाकारातला 6 इकडे भागाकारात जाईल म्हणजे 4 गुणिले 48 छेद 6. बघा आता हा छेदात आलाय 6 एके 6 आता ह्याला भाग जातो 6 7 42 6 8 48 तर 4 आणि 8 म्हणजे 8 चौक 32 म्हणजे या ठिकाणी आपल्याला सी बरोबर किती भेटते उत्तर 32 उत्तर मिळते. ए बरोबर 6 आणि बी बरोबर 32 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी 20 नंबरचं शेवटचं गणित आहे आणि आपल्याला काय दिलंय एका कारला 144 किलोमीटर अंतर जाण्यात 2 तास लागतात म्हणजे किलोमीटर आणि वेळ दिलेला आहे तर ती कार
1.5 तासात किती किलोमीटर अंतर जाईल? बघा मित्रांनो, या ठिकाणी विचार करायचा. इथं 2 तास दिले होते आणि इथं आपल्याला दिलाय 1.5 तास. म्हणजे आपल्याला जर वेळ कमी करायचा, लवकर जर पोहोचायचा असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल? जर ही कार जर 144 किलोमीटर अंतर जाण्यासाठी जर 2 तास लागत असतील तर 1.5 तासामध्ये आपल्याला किती अंतर जाता येईल? म्हणजे काय होणार आहे या ठिकाणी? आपलं या ठिकाणी व्यस्त चलन आहे की समचलन आहे हे आपल्याला अगोदर ठरवावं लागणार आहे. बघा, तर मग समचलन आहे की व्यस्त चलन ठरवणं. आता फक्त आपल्याला काय दिले बघा, एका कारला 144 किलोमीटर अंतर जाण्यास. अंतर आपलं फिक्सच आहे, तेवढंच आहे. फक्त आपल्याला त्यांनी काय केलंय, वेळामध्ये फक्त बदल केलाय की 2 तास ज्यावेळी वेळ लागतात तर ती कार 1.5 तासात किती किलोमीटर अंतर जाईल मित्रांनो? मग 1.5 तासामध्ये किती किलोमीटर जाईल, म्हणजे 144 पैकी किती किलोमीटर ती जाईल 1.5 तासामध्ये, असा प्रश्न विचारलाय. तर अशा प्रश्नामध्ये ज्यावेळेस असतं मित्रांनो, जर तुमचा वेग आणि जर वेळ असेल तर त्यावेळेस तुमचा व्यस्त चलन असतो. पण जर तुमचा जर हे जे अंतर आहे ते जर समान असेल आणि लागणारा वेळ जर कमी जास्त होत असेल तर त्यावेळेस मात्र मित्रांनो तुमचं निश्चितच समचलन असतं, लक्षात ठेवा. म्हणजे आपण जर या ठिकाणी पकडलं, याला एक्स पकडला आणि याला वाय पकडला तर हे एक्स समचलनात वाय आहे मित्रांनो, लक्षात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला परत हे एक्स छेद वाय असं लिहून घेऊया. हे 1.5 तास म्हणजे हा आपल्याला काय दिलाय, इथला जर वाय आहे तास तर हा सुद्धा वाय आहे आणि वाय हा आपण 1.5 पकडूया, 1.5 म्हणजे. तर या ठिकाणी आता किमती ठेवूया. एक्स ची किंमत आहे 144, वाय ची किंमत आहे 2 तास, बरोबर. एक्स ची किंमत आपल्याला काढायची आहे आणि वाय आपल्याला 1.5 दिलाय मित्रांनो. आता बघा, आपण हे सरळ रूप अगोदर देऊन घेऊया. याला 2 न भागूया. 2 साती 14 आणि 2 दुनी 4 म्हणजे हे 72 बरोबर एक्स छेद 1.05. आता ह्या 1.5 ला इकडे गुणाकारात आणूया, डायरेक्ट गुणाकार करूया. म्हणजे एक्स बरोबर 15 न गुणूया, 15 दुनी 30, परत हातचे आले 3, 15 7 105 आणि 3 म्हणजे 108, 0.1 नंतर म्हणजे एक्स नंतर जे आपलं उत्तर येतंय ते म्हणजे 108. म्हणजे 108 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे मित्रांनो हा चलन घटक या ठिकाणी आपण सर्वच्या सर्व 20 गणिते या ठिकाणी आपण सोडून दाखवलेली आहेत आणि अशीच आपली सिरीज या ठिकाणी पुढे सुरू राहणार आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला हे व्हिडिओ दररोज पहा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि निश्चितच आपल्या काही शंका असतील तर कमेंट पण करू शकता. धन्यवाद.